हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज चालू करूया आपली नवीन रेसिपी। तुम्हाला इथे हिरवीगार पालक दिसत असेल तर मी इथे 1 ते 1.5 वाटी पालक घेतलेली आहे, बारीक करून घेतलेली आहे। तुरीची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे। आता हे आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊयात। आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरच्यातली लसणाची पालक डाळ। चला तर मग रेसिपी चालू करूयात। सगळ्यात आधी मी ही डाळ धुवून घेते। बघू शकता इथे डाळ धुतलेली आहे। आता मी यामध्ये पाणी टाकत आहे। मी इथे अर्धा तांब्या पाणी टाकलेलं आहे। 1 चम्मच इथे मी हळद टाकलेली आहे। डाळ मी इथे कुकरला लावलेला आहे। कुकर गॅसवरती ठेवलेला आहे। 5 ते 6 शिट्यांमध्ये आपली डाळ शिजून तयार होईल। आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण इथे मिक्सरला हे काढून घेऊया। याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण घेतलेला आहे। आपल्याला पालक डाळ हिरवी मिरचीतली करायची आहे, त्याच्यामुळे लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। जास्त बारीक नाही करायचं आहे, थोडं दरदर ठेवायचं आहे। हे अशा प्रकारे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। आपली डाळ शिजलेली आहे। मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात आपण। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकून घेऊयात। तेल गरम झालेलं आहे। जिरं, थोडीशी मोहरी, 1-2 मिनटं याला तडतड होऊन देऊयात आपण। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात। कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात आपण। डाळ शिजताना मी त्यामध्ये 1 टोमॅटो कट करून टाकला होता, त्यामुळे आता टोमॅटो टाकलेला नाही आहे, फक्त कांदा घेतलेला आहे। तो लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छान लालसर झालेला आहे। त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकून घेऊयात। कढीपत्त्याची पानं टाकल्याने थोडीशी चव चांगली येते याला, म्हणून मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5। त्यानंतर जो लसूण आणि हिरवी मिरची बारीक केलेला आहे ते टाकून घेऊयात। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही त्यामध्ये तिखट ॲड करू शकता। 1 मिनटं याला व्यवस्थित परतू देऊयात आपण। त्यानंतर त्यामध्ये हळद मी वरण शिजतानाच टाकली होती, तुम्ही आताही टाकू शकता। 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे, 1 चम्मच धनिया पावडर टाकलेले आहे। थोडंसं अजून टाकते गरम मसाला आणि धनिया पावडर। आता हे मिक्स करून घेऊयात आपण। 1 मिनटं याला परतून घ्यायचं आहे। बघू शकता छान परतलेला आहे। आता ही डाळ शिजलेली आहे, सो आपण यामध्ये टाकून देऊयात। थोडंसं पाणी ॲड करून घेऊया त्यामध्ये। तुम्हाला जर घट्ट डाळ हवी असेल तर घट्टही करू शकता, नाहीतर मग थोडंसं पाणी ॲड करू शकता यामध्ये। मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। खायला छान लागते ही हिरव्या मिरच्यातली पालकची डाळ, तुम्ही तिखटही टाकू शकता यामध्ये। चवीनुसार मीठ टाकत आहे, थोडंसं अजून टाकते। 1-5 मिनटं याला मंद आचेवरती उकळी येईपर्यंत शिजवूयात। त्यानंतर यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून देऊयात आपण। याला छान उकळी आलेली आहे। आता आपण थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यावरती, आणि आपली डाळ तयार आहे। सो मंडळी, एकदा नक्की ट्राय करून पहा हिरव्या मिरच्यातली लसणाची डाळ पालक डाळ। छान लागते ही खायसाठी, भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। सो आपली डाळ इथे तयार आहे। थँक्यू।